एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत। आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। बैजू पाटील यांना जागतिक छायाचित्र स्पर्धेमध्ये पुरस्कार। जगातील 8800 छायाचित्रात बैजू पाटील यांच्या अग्निदिव्यातून झेपला जागतिक स्पर्धेत पहिला पुरस्कार। आरक्षणासंदर्भात मातंग आणि धनगर समाजाच्या शासनाकडे विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा। आता बघूया सविस्तर बातम्या। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 25 नोव्हेंबरला मुंबई येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांना जारी केलेल्या एका व्हिडिओ क्लिपद्वारे केली आहे। 25 नोव्हेंबरला मुंबईमध्ये जाहीर सभा संविधान के सम्मान में आयोजित केलेली आहे। इथल्या सर्व अधिकारी वर्ग आहे, कर्मचारी वर्ग आहे, शिकलेला आहे, सवरलेला आहे। ही वस्तुस्थिती आहे, नाकारता येत नाही आणि म्हणून तो आरक्षणामुळे सर्व्हिसला लागला अशी परिस्थिती आहे। आपण एक गोष्ट विसरता कामा नये की आपल्यापेक्षा सुद्धा अधिक शिकलेली आणि अधिक बुद्धिमान माणसं या जगामध्ये आहेत। आरक्षण होतं म्हणून आपल्याला प्राधान्य मिळालं। संविधान वाचवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे। तेव्हा या सर्व अधिकारी कर्मचारी वर्गाला माझं आव्हान आहे की आपण सगळेजण इन्कम टॅक्स भरतात। पक्षाला दिलेलं डोनेशन हे 100% इन्कम टॅक्स माफ आहे। खाली लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून आपण आपलं डोनेशन द्यावं, मदत द्यावी ही अपेक्षा आपण द्याल अशी सगळेजण अपेक्षा बाळगत आहेत। गंगापूर पोलिसांनी पाठलाग करून जबरी चोरी करून फरार असलेल्या 3 सराईत चोरट्यांना एक चाकू आणि अन्य मुद्देमालासह शिताफीने जेरबंद केले। गंगापूर हद्दीतील औरंगाबाद ते अहमदनगर महामार्गावरील भेंडाळा फाट्याजवळ असलेल्या महाराष्ट्र धाबा येथे 3 अज्ञात व्यक्तीने हॉटेलमध्ये घुसून हॉटेलच्या कॅश काउंटरजवळ झोपलेल्या हॉटेल मालक यांना लोखंडी सळीने मारहाण करून चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने त्यांच्या हॉटेलच्या गल्ल्यातील 9700 रुपये रोख हिसकावून पळून गेले होते। याबाबत माहिती गंगापूर पोलिसांना मिळाली। यावरून पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले व त्यांच्या पथकाने तात्काळ पेट्रोल पंपाच्या दिशेने धाव घेऊन पोलिसांनी सापळा रचला। पोलिसांनी 3 व्यक्तींच्या अत्यंत शिताफीने मुसके आवळून जेरबंद केले। जुबेर नासेर शेख वय 29 वर्ष, शेख इरफान शेख सरवर वय 27 वर्ष, रिजवान पाशे खान वय 28 वर्ष, सर्व राहणार नेहरू नगर कटकट गेट हत्तीसिंगपुरा असे त्यांचे नाव असून त्यांनी हॉटेल मालक यांना मारहाण करून जबरीने हॉटेलच्या गल्ल्यातील रोख रुपये चोरून पसार झाल्याचे कबूल केले। त्यांच्या ताब्यातून रोख, 3 मोबाईल, शाईन मोटरसायकल, चाकू असा एकूण 63,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे गंगापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे। सदर कारवाई पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख, पोलीस अंमलदार दिनकर थोरे, गंगावणे अभिजित डहाळे, अमोल कांबळे, तेनसिंग राठोड यांनी केले आहे। पणन अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यातील सावखेडा येथे त्यांनी मानलेल्या बहिणीकडे भाऊबीज साजरी केली, तर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील उत्साहात भाऊबीज साजरी केली। सिल्लोड तालुक्यातील सावखेडा येथील मानलेल्या बहिणीकडे दरवर्षी अब्दुल सत्तार भाऊबीज सण साजरा करतात। गेल्या अनेक वर्षापासून अब्दुल सत्तार राखी पौर्णिमा तसेच भाऊबीजसाठी न चुकता दरवर्षी सावखेडा येथे जातात। भाऊबीज असल्याने दरवर्षीप्रमाणे अब्दुल सत्तार सकाळी सावखेडा येथे गेले। मानलेली बहीण भागीरथीबाई धनाजी पाटील गोंगे यांनी नेहमीप्रमाणे भावाला रुमाल, टोपी, कपडे देऊन भेट देऊन औक्षण केले। तसेच मंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील बहिणीला साडी भेट दिली। गोंगे परिवाराला दीपावली, पाडवा, भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या। भाऊ बहिणीच्या या नात्याला जवळपास गेल्या 25 वर्षांची परंपरा आहे। आज अब्दुल सत्तार मंत्री जरी असले तरी सर्व प्रोटोकॉल बाजूला सारून त्यांनी अतिशय साध्या पण तितक्याच आपुलकीने भाऊ बहिणीचं नातं जोपासलं आहे। रक्ताचं कुठलंही नातं नसलं तरी मानलेल्या भाऊ बहिणीचं हे नातं रक्ताच्या नात्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ असतं, हे यातून सिद्ध होतं। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी येथील निवासस्थानी भाऊबीज सण साजरा केला। या प्रसंगी त्यांच्या सर्व बहिणींनी त्यांचं औक्षण केलं आणि भाऊबीज सणाच्या राज्यातील सर्व जनतेला त्यांनी मंगलमय शुभेच्छा दिल्या।
जगातील 8,800 छायाचित्रांपैकी बैजू पाटील यांच्या छायाचित्रास जागतिक पातळीवरती पहिला पुरस्कार मिळाला असून त्यांच्या अग्निदिव्यातून झेप संकल्पनेच्या छायाचित्राला हा पुरस्कार मिळाला आहे. हा फोटो टिपण्यासाठी त्यांना 4 वर्ष परिश्रम करावे लागले. देश आणि जगभरातील जंगलांची भ्रमंती करून एकाहून एक सरस वाईल्ड लाईफ फोटो काढत आजवर 132हून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेत पुरस्कार मिळवणाऱ्या बैजू पाटील यांना विंग्स ऑफ फायर या बर्ड कॅटेगरीतील डॉंगरो म्हणजेच कोतवाल पक्षाच्या छायाचित्राला जगभरातील पहिले पारितोषिक मिळाले. जागतिक स्तरावरील FIIN हा पुरस्कार मिळाला. जगभरातून आलेल्या 8,800 फोटोंमध्ये बैजू यांच्या फोटोला पहिला मान मिळाला. पोर्तुगाल गाला येथे नुकताच पुरस्कार सोहळा पार पडला. प्रसिद्ध वाईल्ड लाईफ फोटोग्राफर बैजू पाटील हे मागील 37 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करत आहेत. वाईल्ड लाईफ क्षेत्रातील अतिशय दुर्मिळ असे क्षण त्यांनी कॅमेऱ्यात टिपले आहेत. पुरस्कार प्राप्त पक्षाचा हा फोटो बैजू यांनी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील धारूर येथे दुर्गम भागात जाऊन काढला आहे. वास्तविक पाहता बैजू पाटील मागील 4 वर्षापासून हे क्षण टिपण्यासाठी सातत्याने या ठिकाणी जात होते, पण हवा तसा फोटो त्यांना मिळत नव्हता. परंतु सलग 3 वर्ष अथक परिश्रम घेऊनही फोटो मिळाला नसला तरी त्यांनी आशा सोडली नाही. हा फोटो घेण्यासाठी बैजू यांना आधी पक्ष्याच्या वागण्याचा सखोल अभ्यास करावा लागला. कुठल्या वेळेला हे पक्षी येतात, आग लागल्यानंतर ही किडे खाण्यासाठी त्यांची नेमकी धडपड कशी असते याची पूर्ण माहिती घेतल्यानंतर त्या भागात तळ ठोकून मनासारखा क्षण कॅमेऱ्यात टिपेपर्यंत त्यांनी माघार घेतली नाही. शेवटी मागील वर्षी हा फोटो घेण्यात आला. त्यांना यश मिळाले. पुरस्काराबद्दल बैजू पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून त्यांनी ADN सोबत बोलताना त्यांचा अनुभव कथन केला आहे आणि पुरस्काराबद्दल समाधान व्यक्त केले. आता जो मला रिसेंटली 2023चा जगातला बेस्ट फोटोग्राफर ऑफ द इयरचा अवॉर्ड भेटला. माझ्या 35 वर्षात हा पहिल्यांदाच एवढा मोठा पुरस्कार भारताला म्हणजे मी प्रेझेंट केलं आणि पहिल्यांदाच पूर्ण जगामध्ये तो पूर्ण फेमस झालेला आहे. आणि माझ्या म्हणजे मी ह्या फोटोसाठी हा बीडजवळ धारूर येथे फोटो काढलेला होता. ह्या पक्षाचं नाव ड्रोंगो आहे आणि हा ड्रोंगो जेव्हा शेत जाळलं जातं थंडीच्या दिवसात आणि तेव्हा त्या गवतामधून जेव्हा ते गवत जाळतात त्याच्यानंतर काही किडे उडतात आणि किडे उडल्यानंतर त्यांना त्या पक्ष्यांना लांबून दिसतं आणि मग ते त्याच्यामध्ये ती किडे खाण्यासाठी बऱ्याच वेळेस ते आगीमध्ये जाऊन सुद्धा त्या किड्यांना खातात. अशी मी 3-4 वर्षापासून प्रयत्न करत होतो पण तो यश नव्हतं मिळत. पण ह्या मागच्या वर्षी अतिशय म्हणजे मेहनत करून 10 ते 15 दिवस मी त्या ठिकाणी थांबलो आणि अक्षरशः माझा कॅमेरा गरम व्हायचा, पायाला चटके बसले, अंगाला झळा बसल्या, तरी पण माझी एक जिद्द होती आणि तो फोटो काढायचा माझं ड्रीम होतं आणि लकीली मी तो फोटो काढण्यात यश मिळालं. आणि तो सेम फोटो मी त्या इंटरनॅशनल लेवलच्या कॉम्पिटिशनमध्ये टाकला बर्ड बिहेवियरमध्ये आणि तो आज पूर्ण जगामध्ये फेमस झाला आणि लोकांना ते कळालं की इतकं मेहनत घेऊन काढलेला हा फोटो असल्यामुळे आणि अतिशय वेगळं बिहेवियर ह्या पक्षाचं असल्यामुळे ह्या फोटोला पूर्ण जगभरात वाहवा भेटली. आणि असा फोटो बघून मला देखील इतकी एनर्जी आली की आपण पण अतिशय चांगलं काम करून आज काहीतरी फोटोग्राफीमध्ये कुठल्या तरी क्षेत्रामध्ये भारताचं नाव पूर्णपणे वर नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही एखादा व्यवसाय करताय तर मग ADN वर जाहिरात करा आणि व्यवसायामध्ये मिळवा मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? स्क्रोलमध्ये दिलेल्या नंबरवर लगेच संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN.
नमस्कार, मी प्रसाद खांडेकर. ADNच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. हॅपी दिवाळी. सर्व छत्रपती संभाजीनगर वासियांना मी जी श्रीकांत आयुक्त तथा प्रशासक सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. या दिवाळीमध्ये आपण संकल्प घेऊया की आपण महास्वच्छ दिवाळी अभियान आपल्या शहरामध्ये चालू आहे आणि यामध्ये आपल्याला प्रतिज्ञा पण घ्यायची आहे की आपण सिंगल यूज प्लास्टिक जे आहे ते आपण वापरणार नाही आणि जे आपले नको असलेली जे वस्तू आहेत जे दैनंदिन कचऱ्यामध्ये निघत नाही, जसं कपडे असेल काही असे वस्तू आहेत आपल्याला कदाचित नको असेल परंतु काही लोकांना ते गरजेचं असेल म्हणून आपल्या घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांना सांगून त्या वस्तू जर दिला तो त्याला व्यवस्थित दुरुस्ती करून गरजू असलेल्या व्यक्तींना आपल्याला त्यांना देता येईल आणि या पर्यावरणपूरक दिवाळी आणि स्वच्छ आणि तसेच दुर्घटनामुक्त दीपावली साजरा हो आणि आपल्या सर्वांचा यशाचा आणि भरभराटीचा राहावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सर्वांना परत एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी नम्रता संभेराव. ADNच्या सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या माझ्याकडनं माझ्या संपूर्ण परिवाराकडनं मनापासून शुभेच्छा. दिवाळी छान मजेत घालवा आणि हसत राहा. आयुष्य सुंदर आहे. थँक्यू. स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान, मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा केंद्र व राज्य शासनाचे मिशन रोड उपक्रम असून वैजापूर नगर परिषद कार्यालयामार्फत या कार्यक्रमांना अनुसरून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. वैजापूर शहराचा सदर कार्यक्रमात सहभाग असून शहरास केंद्र व राज्य पातळीवर विशेष नावलौकिक मिळावे म्हणून नगर परिषद कार्यालय प्रयत्नशील आहे. तरी याद्वारे वैजापूर शहरवासियांना नम्र आवाहन करण्यात येते की खालील नियम व निर्देशांचे पालन करून आपल्या शहरास वरील सर्व अभियानामध्ये उच्चतम कामगिरी करण्यास सहकार्य करावे. दीपावली व सर्व सण उत्सव पर्यावरणपूरक व प्रदूषण मुक्त साजरे करावेत. आपले घर व दुकानांमध्ये निर्माण होणारा कचरा विलगीकृत स्वरूपात घंटागाडीत द्यावा, इतरत्र टाकू नये. एकदाच वापरात येणारे व बंदी असलेले सर्व प्रकारचे प्लास्टिकचा वापर टाळावा. भविष्यात पाणी टंचाई भासण्याची शक्यता नाकारण्यात येणार नसल्याने पाण्याचा वापर काटकसरीने व जपून करावा. पर्यावरण संवर्धनाकरिता एक मनुष्य एक झाड या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा. माननीय अस्तिक कुमार पांडेय, जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर. माननीय भागवत बिघोत राजपूत, मुख्याधिकारी तथा प्रशासक, नगर परिषद वैजापूर. दीपावली निमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर दिनेश भाऊ परदेसी, माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा सरचिटणीस भाजपा छत्रपती संभाजीनगर, संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक छत्रपती संभाजीनगर. शुभेच्छुक सौ शिल्पाताई दिनेश परदेशी, नगराध्यक्ष तथा परिषद वैजापूर छत्रपती संभाजीनगर.
मराठवाड्यातील अग्रगण्य मंडप डेकोरेटर्स म्हणजेच जाधव मंडप डेकोरेटर्स तसेच केशर सुपर मार्केट यांच्याकडून धनत्रयोदशी निमित्त व दीपावली निमित्त तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा. शुभेच्छुक श्री रखमाजी जाधव केशर प्रतिष्ठान. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 152425P बीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. नात्याच्या मजबूतीसाठी दीपावली आहे, परंतु सिमेंटच्या मजबूतीसाठी फक्त राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर. यंदाची दिवाळी आनंदाची, यंदाची दिवाळी मजबूतीची. बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर कडून दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा. नात्याच्या मजबूतीसाठी दीपावली आहे, परंतु सिमेंटच्या मजबूतीसाठी फक्त राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर. यंदाची दिवाळी आनंदाची, यंदाची दिवाळी मजबूतीची. बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव राजेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर कडून दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा.
दीपावली की बहुत बहुत शुभकामनाएं। हैप्पी दिवाली। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. सकल अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समितीच्या वतीने सकल मातंग समाजाच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आली. यावेळी त्यांच्या मागण्यांबाबत बोलताना आंदोलकांनी माहिती दिली. निदर्शने या ठिकाणी करण्यात आलेले आहे. मातंग समाजाला गेल्या अनेक वर्षापासून अनेक सुविधापासून वंचित ठेवलेलं आहे आणि म्हणून आम्ही तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आंदोलनं केलीच आहे, परंतु महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अनेक आमदारांनी त्या ठिकाणी प्रश्न विचारून महाराष्ट्र सरकारला धारेवर धरलेलं आहे आणि त्या अनुषंगाने विधानसभेमधले सुद्धा लोकप्रतिनिधींची सर्वांची इच्छा आहे की मातंग समाजाला 13% 8% आरक्षण मिळालं पाहिजे. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे. या ठिकाणी सर्वांना जे अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे हे पूर्वरत चालू होऊन त्याच्या योजना या समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजे. आत्ताच या गेल्या 2-4 दिवसापूर्वी आमचा बुलढाण्यातील सुशिक्षित तरुण अंकुश खंदारे याने या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे. आणावं आणि आरक्षणाचं वर्गीकरण करावं. जर शासनाने या बाबींची दखल घेतली नाही तर आज संभाजीनगर शहरामध्ये विभागीय आयुक्तालयासमोर केवळ प्रातिनिधिक स्वरूपात हे निदर्शनं होत आहेत. भविष्यात ही निदर्शनं अतिशय तीव्रपणे केली जातील. वर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाजातील 3 युवकांनी आजपर्यंत आत्मबलिदान दिलेलं आहे. महाराष्ट्र सरकार या मागणीकडे सतत दुर्लक्ष करत असल्याने आणि मातंग समाजातील युवकांच्या सर्व सामाजिक संघटनांच्या भावना अति तीव्र झाल्या असल्याने सरकारने या मागणीची तात्काळ दखल घ्यावी. राज्यामध्ये अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण आयोगाची स्थापना करावी. ज्या आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलेलं आहे जसे संजयजी ताकतोडे, संजय शेजवळ आणि अंकुश खंदारे यांच्या परिवारास तात्काळ आर्थिक मदत करावी. शासनाच्या वतीने देण्यात येणारे सर्वच लाभ देण्यात यावे या मागणीसाठी दिव्यांग अडून बसले होते. त्यांच्या सर्व मागण्या आज झालेल्या बैठकीत मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने दिव्यांगांनी बोनस मिळाल्याप्रमाणे आनंदोत्सव साजरा केला. इसके हिसाब से जो हमारे महानगर पालिका की जो ज़मीनें हैं वहाँ पे ज़मीन पे हमने ऑलरेडी सेंट्रल इलाके की जगह पे एक प्रगति पेट्रोल पंप हमने चालू किया था और उसी प्रकार से हमारे जो ऐसे पड़िक जगह है लेकिन शहर में लोगों की यातायात के लिए वहाँ पे पेट्रोल पंप होना ज़रूरी है. वहाँ पे हमने लोगों के वो जो कंपनीज है उनको वहाँ पे जगह नहीं मिलती है तो वहाँ पे हमने कॉरपोरेशन के तहत जगह दिया. लेकिन इस जगह पे हम सिर्फ पेट्रोल पंप चलाना इम्पोर्टेंट नहीं है लेकिन ये कौन चलाएगा ये इम्पोर्टेंट है. इसलिए कांचनवाड़ी के जो पेट्रोल पंप है वो सिर्फ हमारे दिव्यांग भाई बहन वहाँ पे चलाएंगे और जो उसमें जो कर्मचारी होंगे वो दिव्यांग होंगे या जो मतिमंद है उनकी गतिमंद है उनकी गार्डियन होगा. इसके हिसाब से वो एक सामाजिक दायित्व पूरा करने की हेतु हम वहाँ पे वो पेट्रोल पंप दिव्यांग भाई बंधु से ही चलाएंगे. हमारे प्रशासक आयुक्त साहब का तहे दिल से धन्यवाद चाहता हूँ कि उन्हें जो दिव्यांगों की जो मानसिकता आदि जो हालात और परेशानी समझकर एक अपना समझकर उन्होंने जो काम को मांगने मंजूर करे बहुत बहुत तहे दिल से शुक्र करता हूँ. आज ये औरंगाबाद के अंदर ये पहले आयुक्त साहब है जो हमारे हर मांगनी को 18 कलामी मांगनी योजना है हमारे पास महानगर पालिका में, तो हर मांगनी को उन्होंने एक्सेप्ट करके उसको सब लाभ देने वाले. इससे पहले दूसरे प्रशासक पांडे साहब आए थे तो उन्होंने कहा की बाबा एका दिव्यांगाला एकच लाभ मिळणार आणि 18 कलामीमध्ये उदाहरण भत्ता जे घेतात तेच आम्ही लाभ देऊ, नंतर कोणता लाभ देणार नाही. पण हे आयुक्त साहेबांना आमच्या 18 कलामी योजना पूर्ण शासन निर्णय प्रमाणे सगळे मागणी केले. दिव्यांग लोग है वो आत्मनिर्भर बनने के लिए महानगर पालिका की तरफ से दिव्यांग लोगों को पेट्रोल पंप दिया जाएगा और जो है तो खुद विकलांगों के लिए जो है विकलांग भवन का निर्माण किया जा रहा है और 3 दिसंबर वर्ल्ड हैंडीकैप डे विकलांग दिवस पे आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाजाच्या वतीने 19 नोव्हेंबर पासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे मेंढपाळ समाज बांधव मेंढ्यांच्या सकट उपोषणाला बसणार असल्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे. मागणी आमची जुनीच आहे. महाराष्ट्र शासनाने ज्यावेळेस आमचे धनगर समाज बांधव चौंडीला उपोषणासाठी बसले होते त्यावेळेस त्यांनी एक 50 दिवसाचा वेळ मागितला होता आणि तो 50 दिवसाचा वेळ संपलेला आहे.
त्यामुळं आता यांना सुट्टी नाही. कारण मला खरंच सुट्टी नाही यांना, कारण 75 वर्षापासून आमचं संविधानामध्ये असतानासुद्धा आम्हाला यांनी फसवलेलं आहे. प्रत्येक वेळेस यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही नंतर येतो, आम्ही आलो तर आम्ही देतो, या पद्धतीनं आम्हाला फसवलेलं आहे. आम्हाला या सरकारवर पहिल्यापासून सुद्धा भरोसा नव्हता की हे आम्हाला या धनगर समाज ST आरक्षणाची अंमलबजावणी करतील. आम्ही 15 दिवस पहिले माननीय कलेक्टर साहेबांना एक विनंती केली होती, एक अर्ज दिला होता की साहेब आम्हाला या सरकारवर विश्वास नाही, हे 50 दिवसात आमचं अंमलबजावणी करणार नाही. ते कोणती तरी आता समिती नेमलेली आम्हाला माहीत होतं, कोणतं तरी ते गाजर देणार. यांना सवय पडलेली धनगर समाज हा वेडा आहे असा यांचा समज आहे. परंतु धनगर समाजाचा पोरगा हा हुशार झालेला आहे, आता हे लक्षात घ्यायला पाहिजे. कारण आता 2024चे इलेक्शन येणार आहे आणि आम्ही त्यांना तिथं जागा दाखवू देऊ. त्यांनी आमची जागा आता दाखवली ना, आम्ही त्यांना जागा दाखवू आणि त्यांचं 50 दिवस अल्टिमेट संपलेलं आहे. आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना हे सांगितलं, आम्ही आता संभाजीनगरमधील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवीच्या पुतळ्यासमोर आमचे मेंढपाळ, आम्ही मेंढ्या सगट तिथं आम्ही उपोषणाला बसणार आहे. तुमच्याकडून काय होतं तुम्ही करून घ्या आणि धनगर समाज हा काय करतो महाराष्ट्रात हे पण तुम्ही बघून घ्या. कारमधून बकऱ्या चोरून घेऊन जाणाऱ्या 3 आरोपींविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नागरिकांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे. कारमध्ये चोरलेल्या बकऱ्या कोंबून घेऊन जाणाऱ्या 3 आरोपींवर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश बाळासाहेब मनोहर यांच्या फिर्यादीनुसार बकऱ्या चोरणारे रफिक रशीद बेग वय 30 राहणार बलभीम नगर पेठ बीड, लक्ष्मण रामदास जाधव वय 31 राहणार बीड, अण्णा जाधव राहणार बीड अशी 3 नावे आहेत. त्यांनी 14 नोव्हेंबर रोजी कांचनवाडी परिसरातील बालाजी पेट्रोल पंपाच्या बाजूला पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये बकऱ्या चोरून नेत असताना त्यांना नागरिकांनी पकडले होते. पोलिसांना याबाबत माहिती देताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कारसहित 3 बकऱ्या आणि आरोपींना ताब्यात घेतले. या 3 सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सातारा पोलीस करीत आहेत. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. बैजू पाटील यांना जागतिक छायाचित्र स्पर्धेमध्ये पुरस्कार. जगातील 8800 छायाचित्रात बैजू पाटील यांच्या अग्निदिव्यातून झेपला जागतिक स्पर्धेत पहिला पुरस्कार. आरक्षणासंदर्भात मातंग आणि धनगर समाजाच्या शासनाकडे विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र ADN.